पाथर्डी उपजिल्हा रुग्णालय ते दिवाणी न्यायालय असा जनजागृतीपर प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिव्यांग बांधवांच्या हक्कांविषयी जागृती आणि समाजामधील सहभाग वृद्धिंगत करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला होता. या प्रभात फेरीमध्ये निवासी मतिमंद विद्यालय, मोहरी रोड मतिमंद मुलांचे बालगृह, हंडालवाडी शिवार पाथर्डी आणि मूकबधिर विद्यालय, मोहटादेवी रोड पाथर्डी या तिन्ही संस्थांच्या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला होता. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेली फलके, घोषवाक्ये आणि जागृतीपर संदेश यामुळे फेरीमध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहावयास मिळालं. यातील प्रमुख आकर्षण ठरले ते मूकबधिर विद्यालयामधील विद्यार्थ्यांचे शिक्षणावर आधारित पथनाट्य. हे पथनाट्य अजंठा चौक, आंबेडकर चौक आणि न्यायालय प्रांगणामध्ये सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रभावी अभिनयाने उपस्थित नागरिकांची प्रशंसा मिळवली. त्याचबरोबर मतिमंद मुलांच्या बालगृहातील विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर सादर केलेले पथनाट्य विशेष दखलपात्र ठरले. सामाजिक संदेशांनी भरलेल्या सादरीकरणाने नागरिकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात मानवतेचे प्रतीक आणि दिव्यांगांसाठी कार्य केलेल्या हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या प्रसंगी अभयकाका आव्हाड यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. दिवाणी न्यायालय परिसरामध्ये कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. येथे विद्यार्थ्यांना फळे वाटून त्यांचा सन्मानही करण्यात आला. न्यायाधीश महोदयांनी मुलांशी संवाद साधत त्यांना मूलभूत कायदेविषयक माहिती दिली. त्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांचे मनोबलही वाढवले. एकूणच दिव्यांग साप्ताहिक कार्यक्रमाचा दुसरा दिवस जनसहभाग, साक्षरता आणि सामाजिक जागृतीचा संगम साधणारा ठरला. सर्व संस्थांच्या कर्मचारी वर्गाने एकदिलाने केलेल्या मेहनतीमुळे हा कार्यक्रम मोठ्या थाटात आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. 1983 ते 1992 या कालावधीमध्ये संपूर्ण जगभरामध्ये हा दिव्यांग दशक म्हणून साजरं करण्याचं ठरवलं आणि त्यानंतर 3 डिसेंबर 1992 पासून आपण हा जागतिक दिव्यांग दिन साजरा करत आहोत. वास्तविक पाहता 2016च्या अधिनियमानुसार ह्यामध्ये खूप बदल झालेले आहेत, जेणेकरून दिव्यांगांना समाजामध्ये समान संधी, त्यांच्या जे काही अधिकार आहेत त्याची पायमल्ली होऊ नये याकरता कडक शासन हे आणलेलं आहे. आणि याबाबत सरकारचं जेवढं कौतुक करावं तेवढं, कारण त्यांनी हा जो दुर्लभ घटक होता त्यांना समाजाच्या धारेमध्ये कसा आणता येईल आणि त्याला समाजामध्ये कसा समान न्याय मिळेल याकरता हा अधिनियम आणलेला आहे. वास्तविक पाहता दिव्यांग हा फक्त शरीराने दिव्यांग असतो, तो मनाने दिव्यांग नसतो. त्यामुळे त्याला सहानुभूतीपेक्षा साथीची गरज आहे, त्याला आधाराची गरज आहे, त्याला समाजामध्ये समान संधीची गरज आहे. याकरता हे महाराष्ट्र शासनाने जो दिव्यांग सप्ताह आयोजित केलेला आहे त्याचा मूळ उद्देशच हे आहे की समाजामध्ये दिव्यांगाच्या अधिकाराबाबत, त्याच्या होणाऱ्या पायमल्लीच्या बाबत जनजागृती व्हावी आणि समाजामध्ये इथून पुढे दिव्यांगांना समान नागरिक म्हणून संबोधले जावे याकरता ही जनजागृती आपण ही करत आहे. त्यामुळे एवढे 2 शब्द बोलतो मी आणि आशा करतो की समाज देखील दिव्यांगांना समजून, त्यांना समान नागरिक असे समजून त्यांना सहानुभूतीऐवजी साथ देतील, समान अधिकार देतील, एवढे अपेक्षा व्यक्त करून मी 2 शब्द संपवतो. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.